मी राजेंद्र गांधी. आपल्या नगर अर्बन बँकेमध्ये जो काही घोटाळा झाला आणि पोलीस तपासात तो 290 कोटीचा सिद्ध झाला, त्या गुन्ह्याचा मी फिर्यादी आहे. यामध्ये पोलीस तपासामध्ये जवळपास 105 आरोपी निष्पन्न झालेत आणि त्याप्रमाणे काही आरोपींना अटक झाली, काहींना जामीन झाले, काहींना अटकपूर्व जामीन झालेत. अशा पद्धतीने केस चांगल्या पद्धतीने पुढे चालली आहे. याच्यामध्ये काही हितसंबंधी लोकांना असं जाणवायला लागलं की त्यांना याच्यामध्ये शिक्षा होणार आहे. MPID कायद्यानुसार त्यांच्या जमिनी जप्त होणार आहे आणि भविष्यात 300-400 कोटी रुपयाची त्यांच्यावर जबाबदारी येऊ शकते. म्हणून ह्या लोकांनी मी जेव्हापासून पाठपुरावा करतो तेव्हापासून मला काही ना काही त्रास देण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि तो मी सर्व पोलीस रेकॉर्डवर घेतलेला आहे. मग त्यामध्ये माझं सभासद रद्द करायचा विषय असेल, मला मारहाण झाल्याचा विषय असेल, जनरल मिटिंगला माझ्या विरुद्ध भडकं भाषण करून मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा विषय असेल, असे अनेक विषय घडले. आशुतोष लांडगे सारख्याने मला बँकेमध्ये मारहाण केली, मी 50 लाख रुपये मागितले, अशी खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झाला. हे त्यात यशस्वी झाले नाही, कारण त्यांचं सर्व खोट्यावर आधारित आहे. त्याचप्रमाणे नगर शहरामध्ये एक चंद्रकांत उर्फ बाळू भंडारी म्हणून व्यक्ती आहे आणि त्याचप्रमाणे नगर अर्बन बँकेचा दुसरा संचालक अजय बोरा, जो की आता सध्या अटकपूर्व जामिनावरती आहे, तात्पुरत्या जामिनावर. हे गेल्या काही 1-1.5 वर्षापासून सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध नाहक काही ना काही विचित्र मजकूर, माझ्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होईल, माझी बदनामी होईल ह्या उद्देशाने, किंवा मी वैतागून जाऊन काहीतरी माझ्या जीवाचं भर वाईट करून गेलं या उद्देशाने सारखं काही काही टाकत असतात. परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण ते काही फार महत्त्वाचं नाही. आपण मनाने खंबीर लोक आहेत, लढा लढणारे लोक आहोत. परंतु काल आणि परवा त्यांनी 2 मेसेज टाकले की लवकरच तुला गुन्ह्यात अडकू आणि लवकरच हनी बॉम्ब फुटणार, म्हणजे अशी थोडी गर्भित धमकी दिली की म्हणजे तो आता तुम्ही पाहताय सध्या हे प्रकार वाढीला लागलेले आहेत. म्हणजे सर्वच खोटे असतात असं काही नाही, पण काही खोटे प्रकार बी हनी ट्रॅपचे वगैरे होतात आणि तो सोपा प्रकार झालेला एखाद्याला मोमेंटमधनं बाजूला सरकवायचा. म्हणून आज आम्ही याबद्दल SP साहेबांचं लक्ष व पोलीस यंत्रणेचं लक्ष वेधण्यासाठी आज पोलीस स्टेशनला आलो होतो. माझ्यासोबत आमचे बँक बचावचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे काही ठेवीदार, ते बिचारे मला मदत करण्याची भावनेने आले की हे मी काही ठेवीदारांसाठी जे करतो म्हणून ते आज बरोबर आलेले आहेत. त्यामध्ये आम्ही SP साहेबांना अशी मागणी केली की त्या संबंधित बाळू भंडारीला बोलून घ्यावे आणि तो जो काही सोशल मीडियावर आरोप करीत आहे किंवा त्याच्यासोबत ते अजय बोराला पण बोलून घ्यावे की इथं नगरमध्ये जैन धर्मशाळा म्हणून मोठी एक संस्था आहे जुनी, ती काही गेल्या करोना झाल्यापासून बंद पडलेली आहे. तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी पोलिसांना यांना विनंती केली, त्यांना बोलून घ्या, त्यांच्याकडनं पुरावे घ्या, की त्याची फिर्याद रितसर दाखल करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे हनी बॉम्ब किंवा हनी ट्रॅपचा उल्लेख केला आहे त्यासंबंधी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन 1 महिन्यामध्ये त्याचं कोणाकोणाशी बोलणं झालं त्याची सगळे छाननी करून असा काही कुठला प्रकार किंवा अशी घटना करण्याचं का चालू आहे का, आणि वेळ पडला तर माझा बी मोबाईल मागून घ्या की माझा बी मग कुठं कोणाशी फोन झालेत का किंवा काय अनुचित प्रकार केला का. माझं तर गेल्या 10 वर्षातच चेक करा मोबाईल, मला काही मला प्रॉब्लेम नाही. कारण हे हनी ट्रॅप हनी गोष्टी काय असतात म्हणतात ते आपला त्याचा काही विषय येत नाही. तसं तो प्रकार नाही. फक्त आता अर्बन बँकेच्या मोमेंटमधनं मला कसं बाजूला करता येईल याच्यासाठी हे चाललेलं नियोजन आहे.